तर आत्ताची ऑर्डर पडली आहे, बघूया. व्हेज व्हाईट सॉस पास्ता. तर आता आपण बनवूया व्हेज व्हाईट सॉस पास्ता. तर त्याची मेकिंग चालू आहे. हे पाणी ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपण येल्बो टाईपचा पास्ता टाकलेला आहे. आता आपण त्यामध्ये कॉर्न टाकलेला आहे, स्वीट कॉर्न. मराठीत आपण त्याला मका बोलतात. शिमला मिर्च कापून घेत आहे, कटिंग चालू आहे शिमला मिरची. बारीक बारीक चॉप करून घ्यायच्या. तर गाजर कटिंग चालू आहे. गाजर पण बारीक बारीक चॉप करून घेऊया आपण. चालू आहे. आता हिरव्या मिरच्या कापतोय आपण आणि इकडे पास्ता आणि मका शिजत आहे, बॉईल होत आहे. हा पास्ता 80% पर्यंत शिजवून घ्यायचा आहे आपण. आता आपण एका ह्याच्यामध्ये अमूल बटर टाकूया पॅनमध्ये. तर बटर हा होईल जरा बारीक. आता यामध्ये सगळं आपण गाजर, शिमला मिर्च व आपल्या हिरव्या मिरच्या ते टाकून घेऊ आणि त्याला परतून घेऊ चांगल्या प्रकारे. त्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट टाकूया. आता दूध टाकलं आपण दूध पण टाकू शकतो किंवा मैदा थोडासा टाकला तर ती ग्रेव्ही जरा थिक बनते. पण आता आपण मैदा टाकला नाही, पूर्ण दूधच टाकलं आहे. आता त्यामध्ये ओरिजिनल विवाचा मेयोनेज टाकतो. त्याला चांगलं ढवळून घ्यायचं. मेयोनेज आणि दूध एकत्र व्हायला पाहिजे. आता हा मोझरेला चीज आहे ते आपण टाकतोय. त्यामुळे कसं पास्ता हा चांगला बनतो टेकी आणि चवीला पण चांगला लागतो. तर इकडे हा बॉईल झाला आहे 80% पास्ता. आणि हे दुसरं आहे ते अजून एक चीज आहे, मोझरेला एक चीज आणि दुसरं आपलं क्यूबवालं चीज असतं ते. त्यामुळे थोडं मिठासारखं लागतं. हा ऑरेगेनो. हा टाकला आहे चीज पहिला क्यूबवाला पूर्ण अख्खा. आणि त्यानंतर मोझरेला चीज आहे तो टाकलेला आहे. 2 प्रकारचे चीज टाकतो आपण पास्तामध्ये आपल्या. ऑरेगेनो आणि चिली फ्लेक्स मिक्स आहे. तर वरून मीठ टाकूया आपण. मीठ टाकलेलं आहे. त्याला थोडं थिक होईपर्यंत पास्ता आपण मस्तपैकी घट्ट ग्रेव्ही करायची आपण. आता हे पॅकिंग चालू आहे पास्त्याची. तुम्हाला देखील आवडला असेल बघून तर आमचा बनसोडे वडा या झोमॅटो किंवा स्विगीच्या ॲपवर हा पास्ता तुम्ही मागू शकता. बनसोडेच वडा झोमॅटो आणि स्विगीला आहे आमचे रेस्टॉरंट. अशा प्रकारे पॅक केलेलं आहे. वरतून चिली फ्लेक्स आणून टाकले, ऑरेगोनो पण टाकले आणि हा पूर्ण पॅक केलेला. ही मेन तर ऑर्डर आहे या कस्टमरने दिलेली आपल्याला. ती आता पूर्ण झालेली ऑर्डर आहे. पॅक करणार आणि झोमॅटो ॲड्रेसला आपण देऊन टाकू. हे अशा प्रकारे पॅक होते. त्यामध्ये टिश्यू पेपर, चमचा आहे आपण कटलरीमध्ये देतो. स्टापलर मारणार, झोमॅटो ॲड्रेस आला की त्याला देऊन टाकणार. तर तुम्हाला पण जर आवडला असेल बघून टेस्ट करायची असेल तर आमच्या बनसोडे वडा या झोमॅटोच्या आय डीला भेट द्या आणि ऑर्डर करा. चला भेटूया परत नेक्स्ट ऑर्डरमध्ये.